श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव, पुणे महानगरपालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचं तसंच महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, पिंपरी चिंचवडमधील कलांगण अकादमीतर्फे उत्कृष्ट निवेदनासाठीचा शब्द मैफिल पुरस्कार यंदा ज्येष्ठ निवेदिका आणि सूत्रसंचालिका शैला मुकुंद यांना प्रदान आणि पुण्यातील नवोदित कवींच्या कवितांच्या शब्द मोगरा अल्बमचं लोकार्पण. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांचं बुधभूषण ग्रंथ रचतानाचं विश्वातील पहिलं 10 फूट उंचीचं पूर्णाकृती कास्य शिल्प पुणे महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलं आहे. बुधभूषण ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहासतज्ञ, संस्कृत मराठी भाषा तज्ञ, अभ्यासक यांची इतिहास तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत बुधभूषण ग्रंथामधून काही श्लोक निवडण्यात आले आहेत. ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह भव्य 10 दगडी भिंतींवर हे श्लोक कोरण्यात आले आहेत. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले की ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी राजे यांचं अतिशय सुंदर शिल्प हे पुणे महानगरपालिकेने छत्रपती संभाजी राजे उद्यानामध्ये तयार केलं. या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहितायत अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही यावेळी फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स बघितले. मी मगाशी लक्षात राहावं म्हणून लिहून घेतलं की काय काय आपण बघितलं. खरं म्हणजे प्रत्येक स्टॉल बघण्यासारखा होता. मी तर या ठिकाणी अशी विनंती करणार आहे की रुडी पुढच्या वर्षी मला तुम्ही 2 वेळा बोलवा. एकदा फक्त पाहायला बोलवा आणि दुसऱ्यांदा या कार्यक्रमाकरता बोलवा. कारण ज्यावेळी आपण काही स्टॉल पाहतो आणि काही पाहत नाही, त्यावेळी ज्यांचे स्टॉल आपण पाहत नाही त्यांना असं वाटतं की आमची मेहनत एवढी आम्ही केली आहे आणि मुख्यमंत्री आमच्या समोरून निघून गेले आणि आमच्याकडे पाहिलं देखील नाही. पण मी एक सांगतो की निश्चित सगळ्यांनी अतिशय चांगली मेहनत केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र बदलत आहे. मला आनंद आहे. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी महाविस्तारच्या माध्यमातून एआयचा उपयोग चालू केला आणि महाविस्तार ऍप असा आहे की कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे त्याच्या भाषेमध्ये
या ऍपवर मिळणार आहे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्याला मिळणार आहे. याच्यामध्ये जोही कृषीशी संबंधित प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नांकरता हे मॉडेल आपण ट्रेन केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपलं महाविस्तार ऍप हे आता जेव्हा इंडिया AI समिटमध्ये गेलं, केंद्र सरकारने केवळ त्याची तारीफ केली नाही, तर केंद्र सरकारने सांगितलं आता महाविस्तार तुम्ही केलाय, आता भारत विस्तार आम्ही करू. अशा प्रकारचं ऍप आता केंद्र सरकार देखील या ठिकाणी तयार करताय. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण तसंच पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. पुणे शहराला देशाचं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचं जाळं, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचं जाळं तयार करणं आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शहरातील हाती घेतलेल्या इतर प्रकल्पांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन्स वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील. पिंपरी चिंचवडमधील कलांगण अकादमीतर्फे उत्कृष्ट निवेदनासाठी देण्यात येणारा शब्द मैफिल पुरस्कार यंदा ज्येष्ठ निवेदिका आणि सूत्रसंचालिका शैला मुकुंद यांना देण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गायिका डॉक्टर वंदना घांगुर्डे यावेळी उपस्थित होत्या. निवेदक सतीश दिवाण यांच्या स्मरणार्थ गेली 14 वर्ष हा पुरस्कार देण्यात येतो, असं अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कलावंत संजय गोसावी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाचा आमच्या प्रतिनिधींनी टिपलेला हा वृत्तांत. शब्द मैफिल पुरस्कार मिळाल्यानंतर शैला मुकुंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. लहानपणापासून वाचनाची असलेली आवड, त्यातून अनेक कवितांचं केलेलं वाचन, यामधून प्रत्यक्ष कार्यक्रमात कविता सादर करण्याची संधी मिळाली तेव्हा फार ताण आला नाही. मात्र प्रभाकर पेंढारकर यांच्याबरोबर कुसुमाग्रजांवरील आरस पाणी राजवरखी हा कार्यक्रम करताना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेत, त्याचं वजन लक्षात घेत, तोलून मापून उच्चारणं ही कसरत करावी लागली. मंतरलेल्या चैत्रवनात यांसारख्या अनेक कार्यक्रमांमुळे जीवन समृद्ध झालं, असं त्या म्हणाल्या. ज्येष्ठ निवेदिका डॉक्टर स्वाती महाळंक यांनी निवेदकाने काय पूर्वतयारी करायला हवी आणि प्रत्यक्ष निवेदन करताना स्वरसंस्कारांचा कसा उपयोग केला पाहिजे याविषयी आपले अनुभव सांगत नेमकं मार्गदर्शन केलं आणि एक प्रकारे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी एक छोटीशी कार्यशाळाच घेतली. यामुळे हा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर पोहोचला, अशा प्रतिक्रिया उपस्थित रसिकांनी व्यक्त केल्या. पुण्यातील समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या शब्द मोगरा या संगीतबद्ध अल्बमचं लोकार्पण पुण्याच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. या अल्बममध्ये अश्विनी काचरे, अभिजित जगताप, दीपा केळकर, श्रीराम टिळक, निलिमा कुलकर्णी, सुधीर दाते, रुपाली इनामदार अशा 12 नवोदित कवींच्या कविता संगीतबद्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे संयोजक किरण इनामदार यांनी यामागील संकल्पना उलगडून दाखवली.
कवितेचं गाणं होतानाचा प्रवास अत्यंत तरल, संवेदनशील असतो. मुळामध्ये सुचलेली कविता गेयता आणि नादमयता घेऊन आलेली असेल तर तिचं गाणंही तितकंच वेधस आणि लोभस होतं. मराठीमधील भावगीतांची परंपरा पूर्वसुरींच्या अशा रचनांमुळे अत्यंत समृद्ध झाली आहे, असं प्रतिपादन डॉक्टर स्वाती महाळंक यांनी यावेळी केलं. यावेळी आपले विचार व्यक्त करताना खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शिक्षक सुद्धा ज्यावेळेला एखादी कविता समजावून सांगतात तेव्हा मला असं कधी कधी जाणवतं की मराठीच्या शिक्षकांना कविता समजली का? कारण ज्या व्यक्तीचा जेवढा परी तेवढंच त्याचा एक्सप्लेनेशनचा आवाज आहे. तुम्ही जर खिडकीतूनच बघायची सवय ठेवली आहे तर तुम्हाला तेवढंच आकाश दिसेल आणि तुम्ही तेच वर्णन कराल. तुम्ही जेव्हा क्षितिज ओलांडून पलीकडे जाल, मोकळ्या वातावरणामध्ये जाल, वेगवेगळ्या प्रकारचा अवकाश बघाल, तेव्हा ते तुमच्या शब्दातून व्यक्त होणार. त्यामुळे खूप लिहिण्यापूर्वी खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आपण स्वतः चांगल्या वाचनालयाचे मेंबर आहोत का? किती लेखकांचं तुम्ही वाचलंय, किती कवी पालथे घातले, हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी असे कडू डोस द्यायचे नसतात, परंतु मी राजकारणी कवी आणि प्राध्यापिका जास्त आहे. माझ्यासमोर असलेल्या कवींमध्ये बरेचशा कवींना मी पाहते की खूप चांगले पोटेन्शियल असलेले या ठिकाणी कवी बसले, तर त्यांचं साहित्य खूप उजळून लिहावं आणि पैलू आपणच आपल्याला पाडायचे असतात. द मा मिरासदार प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आयोजित कार्यक्रमात गोष्ट इथे संपत नाही हे कथाकथन करणारे युवा कथाकथनकार सारंग भोईरकर आणि सारंग माणके यांना द मा मिरासदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिंदेशाही पगडी, शाल, तुळशीची माळ, विठ्ठलाची मूर्ती, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बीएमसीसीचे माजी प्राचार्य डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, द मा मिरासदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी, विश्वस्त हरिभाऊ मिरासदार, सुनेत्रा मंकणी आणि प्रसाद मिरासदार उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांचं साहित्य म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक मोठी स्मरणशिळा आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांनी काढले. द मा मिरासदार यांचं विनोदी लेखन विलक्षण होतंच, पण त्याच्या जोडीला त्यांचं गंभीर लेखनही उत्कृष्ट होतं. ग्रामीण जीवनाचं प्रत्येकारी वर्णन त्यांच्या लेखनात येतं. चित्रमयता हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गझलविधा समूहातर्फे रविवारी एकदिवसीय गझलविधा या गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार होते, तर ज्येष्ठ गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड, गझलविधा समूहाचे निमंत्रक भूषण कटक्कर, श्याम खामकर, डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आदी मंचावर उपस्थित होते. प्रतिभावंतांची प्रतिभा ही समाजासाठी वरदान असली तरी कलावंताला असलेला तो शाप असतो. कवी, गझलकार, लेखकानं आपण काय लिहितो याचा विचार परखडपणे केला तर तो कागदाला लेखणी लावताना दचकून जाऊ शकतो. आजच्या साहित्यिकाकडे ते दचकणं दिसत नाही, पण सगळीकडे सादरीकरणाचं स्तोम माजलेलं दिसतं, असं स्पष्ट मत इनामदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. याप्रसंगी प्राजक्ता पटवर्धन यांच्या निव्वळ योगायोग या कविता संग्रहाचा सन्मान कौशल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती महाळंक, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.